श्री स्वामी समर्थ. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु म्हणजेच ब्रह्मदेव, गुरु म्हणजेच भगवान विष्णू, गुरु म्हणजेच महेश्वर. या त्रिमूर्ती जेव्हा एकत्रित आल्या तेव्हा दत्तप्रभूंचा आविष्कार झाला. दत्तप्रभू म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ, म्हणजे श्री नृसिंह सरस्वती, म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन करून आजच्या विषयाला आपण सुरुवात करत आहोत. आज आपण सर्वजण गुरुपौर्णिमेनिमित्त आज इथे एकत्रित जमलेलो आहोत. रस्त्यावर थोड्या वेळासाठी जरी आपण उभा राहिलो तर आपल्याला येताना जाताना 1000 माणसं दिसतील. त्यापैकी इथं कोणी का नाही आलं? आपणच का आलो? तर सगळ्यात महत्वाचं वाक्य हे आहे की स्वामींची आपल्यावरती कृपा आहे. आपण जरी आईला, आजोबाला, वडिलांना तेवढं प्रेम करत नसलो तरी आई, आजोबा, वडील आपल्यावरती तेवढंच मनापासून प्रेम करत असतात. फक्त ते दाखवत नाहीत किंवा ते दिसत नसतं. त्याच पद्धतीने स्वामी आपल्यावरती कृपा करतात. म्हणून आम्ही एक व्याख्या तयार केलेली आहे की सुखी माणसं भाग्यवान नसतात, दुःखीच माणसं भाग्यवान असतात. कारण दुःखी माणसांनाच स्वामींच्या चरणाजवळ येण्याचा योग येतो. म्हणून आपण भाग्यवान आहोत की आपल्याला काहीतरी अडचणी आलेल्या आहेत, काहीतरी प्रॉब्लेम आहेत, म्हणून आपण ईश्वर चरणी लीन होण्याचा प्रयत्न करत आहोत. आज गुरुपौर्णिमेचा दिवस आहे, तर आपण गुरुपौर्णिमे संबंधित आणि गुरुतत्वाविषयीच थोडंसं समजून घेणार आहोत. 4 वेदाच्या रचना केल्यानंतर व्यासमुनींना असं वाटलं की आपण महाभारत लिहावं आणि त्यांनी ते महाभारत लिहिलं. परंतु महाभारत लिहायच्या वेळेला त्याच्या आधी व्यासमुनी बेचैन होते. जसं आता सरांनी सांगितलं की आपली मेंटॅलिटी जर स्टेबल असेल तर आपल्याला कोणताही त्रास होत नाही. त्यावेळेला व्यासमुनींची मेंटॅलिटी थोडीशी डिस्टर्ब झाली असं आपण समजू. ते बेचैन झाले आणि बेचैन झाल्यानंतर त्यांनी ब्रह्मदेवाचा दावा केला आणि ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला म्हणाले, देवा मी बेचैन झालोय, असं कसं काय झालंय, आता मी काय करू? ब्रह्मदेव म्हणाले, एक काव्य लिहायला घ्या, काहीतरी लिहा. मग त्यांनी काव्य लिहायला घेतलं. ते महाभारताचं काव्य लिहायला घेतलं. पण त्यांचा एक प्रॉब्लेम होता. त्यांची बुद्धी प्रचंड चालायची आणि लिहिण्यासाठी हात मागे पडायचा. मग हात लिहिण्यासाठी मागे पडायचा तर मग त्यांनी नारद मुनीला विचारला, तर याच्यावरती उपाय काय? तर नारद मुनीने सांगितलं की तुम्ही गणपती बाप्पांना शरण जाण, गणपती बाप्पांचा धावा करा आणि त्यांना बोलवा आणि त्यांना सांगा की मी सांगतो आणि तू त्या स्पीडनं लिही. व्यासमुनीने सांगायला सुरुवात केली आणि गणपती बाप्पांनी लिहायला सुरुवात केली. परंतु गणपती बाप्पांनी सुद्धा एक कंडिशन ठेवली, तुम्ही ज्या स्पीडने सांगाल त्या स्पीडने मी लिहायला तयार आहे, परंतु ज्या वेळेला तुम्ही बोलायचं थांबाल त्यावेळेला मी लेखणी आणि वही इथंच ठेवून मी इथून उठून जाईन. व्यासमुनी समोर कोणताही पर्याय नव्हता. ते म्हणाले ठीक आहे. आणि मग आधीच त्यांची मानसिकता ठीक नव्हती, त्यामध्ये गणपती बाप्पांनी अशी कंडिशन घातली, त्यामुळे ते एक टेन्शन झालं. आणि मग व्यासमुनींनी कथा सांगायला सुरुवात केली महाभारताची आणि गणपती बाप्पांनी लिहायला सुरुवात केली. मग लिहित 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 त्यांच्या मनामध्ये जे जे काही येईल, मानसिकता आपली खराब असल्यानंतर आपल्या मनामध्ये प्रचंड वाईट विचार येत असतात आणि त्या वाईट विचारातून व्यासमुनींनी सांगितलं आणि गणपती बाप्पांनी लिहिलं. ते वाईट मानसिकतेमध्ये लिहिलेलं काव्य म्हणजे महाभारताचं महाकाव्य. कशाचा कशालाही ताळमेळ नाही, स्मूथ चाललेलं नाही. मध्येच दुर्योधन येतोय, मध्येच कर्ण जर का वीर पुरुष येतोय, मध्येच द्रौपदीचं वस्त्रहरण होतंय, मध्येच एवढा मोठा धर्मराजा त्याला जुवा खेळायची काय गरज आहे?
परंतु मानसिकता खराब असल्यानंतर काय लिहिलं जातं हे त्याचं नमुना. वेदांची रचना केली आणि महाभारताचं काव्य केलं, म्हणून त्या काळापासून व्यास मुनींना गुरु म्हणून संबोधित केलं गेलं. आणि मग आज गुरुपौर्णिमा आहे. सर्वात आधी गुरुपौर्णिमा कोणी केली असेल तर सर्व देवी देवतांनी सर्वांनी मिळून व्यास मुनींना गुरु मानून त्यांची गुरुपूजन केलं होतं. तेव्हापासून गुरुपौर्णिमेची प्रथा सुरू झाली. सांगण्याचा उद्देश हा होता की सर्वात आद्य गुरु कोण आहेत तर व्यास मुनीच आहेत, म्हणून गुरुपौर्णिमेला सुरुवात झाली. त्यानंतर गुरुपौर्णिमेची सुरुवात एवढी वाढत गेली की दत्तगुरूंपर्यंत आली आणि दत्तगुरूंनी सर्व जगाचं गुरुपद स्वीकारलं. दत्तगुरूंच्या चरणी गुरुतत्व एवढं वाढलं की ते प्रत्येकाच्या हृदयामध्ये बसून त्या शरीराचे दोष नाहीसे करण्याचे एवढ्यापर्यंत गुरुतत्व वाढत गेलं. आता सध्याची अवस्था अशी आहे, पंचांगानुसार बघितलं तर कर्क राशीमध्ये गुरु आहे, पृथ्वीपासून फार जवळ आलेला आहे. सिंहस्था आदीचं हे गुरुपूजन आहे, अतिशय महत्वाचं मानलं जातं. कर्क राशीमध्ये आवडत्या राशीमध्ये गुरु असता गुरुपूजन फार महत्वाचं मानलं गेलेलं आहे आणि त्यावेळेला 1000 पटीने गुरुतत्व पृथ्वीवरती अवतरलेलं असतं असं म्हणतात. आपण एखाद्या वेळेला आपल्याला एखादी वस्तू खरेदी करायची असते आणि त्यावेळेला आपण एखादा फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन खरेदी करतो आणि घरी आणतो. आता घरी आणल्यानंतर लगेच ते ऑटोमॅटिक असतात, सेमी ऑटोमॅटिक असते, कसे असते ते आपल्याला ऑपरेट करायचं माहीत नसतं. परंतु त्याबरोबरच त्या कंपनीने त्याच बॉक्समध्ये एक प्रॉस्पेक्ट बुक एवढं टाकलेलं असतं. ते कसं ऑपरेट करायचं आहे त्याची ती माहिती दिलेली असते. आपल्याला अजिबात त्या प्रॉडक्ट बद्दल माहित नसतं, पण ते प्रॉडक्ट कसं वापरायचं आहे त्याची सर्व माहिती त्या बुकलेटमध्ये दिलेली असते. मग आपल्याला हा देहधारी जन्म मिळालेला आहे. मग आपल्या ह्या देहाला ऑपरेट कसं करायचं याची माहिती आपल्याला कोण देणार आणि ते कसं कळणार? तर म्हणूनच व्यास मुनींनी वेदांची रचना केली. महाभारत लिहिलं की बाबाने असं वागू नका, असं वागल्यानंतर असं होईल. वाल्मिकीने रामायण लिहिलं, असं वागू नका, असं वागल्यानंतर असं होतं. आणि श्रीकृष्णाने अर्जुनाला संपूर्ण गीता सांगितली, असं वागावं लागतं, असं केल्यानंतर त्याचं फळ असं मिळतं, तर असं वागूया, तसं वागूया. हा सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की ज्या पद्धतीनं आपल्या ह्या शरीराला ऑपरेट करण्यासाठी एखादं प्रॉस्पेक्ट बुक नाही असं आपल्याला वाटतंय, परंतु असे बुक्स खूप आहेत आणि त्यापैकीच एक श्रीमद भगवत गीता हा मोठा ग्रंथ आहे. आणि आज एक व्यक्ती आपल्याकडे 500 श्री भगवत गीताचे ग्रंथ घेऊन येणार आहेत. आपल्या सर्वांना ते फ्री ऑफ चार्ज मध्ये मिळणार आहेत. मी म्हटलं होतं की आता 13 ऑगस्टला आपला वर्धापन दिन आहे आणि त्या दिवशी गीतेबद्दल काहीतरी सांगावं, गीतेचं महत्व पटवून द्यावं आणि मग गीता वाटावी. परंतु त्यांचं म्हणणं असं होतं की आज 100 तरी लोकांना द्या. तर आज आम्ही 100 तरी, कमीत कमी 100 तरी लोकांना श्रीमद भगवत गीता आज स्वामींच्या साक्षीने गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला देत आहे. म्हणजेच आपल्यापर्यंत एखादा प्रोडक्ट पोचवलेला आहे, वॉशिंग मशीन पोचवलेलं आहे, टीव्ही पोचवलेला आहे, पण ते ऑपरेट कसं करायचं हे माहीत नव्हतं. तसंच या शरीराला आत्तापर्यंत आपल्यापर्यंत ईश्वराने पोचवलेलं आहे, परंतु या शरीराला कसं ऑपरेट करायचं ते श्रीमद भगवत गीतेमध्ये लिहिलेलं आहे.
आता हे श्रीमद भगवत गीता आपल्यापर्यंत फ्री ऑफ चार्ज मध्ये मिळत आहेत आणि कोणत्याही फ्रीमध्ये मिळालेल्या गोष्टीचं महत्व फारसं राहत नाही, हा नियम आहे. परंतु ते तुम्हाला असंच फुकट नाही मिळालेलं आहे, स्वामींच्या कृपेने मिळालेलं आहे. आणि स्वामींची कृपा हे फ्री ऑफ चार्ज मध्ये कधीच मिळत नाही. तुमचं काहीतरी मागचं भाग्य असेल, काहीतरी सत्कर्म असेल, किंवा काहीतरी दानधर्म केला असेल, त्याच्या रूपाने आपल्याला स्वामींसमोर बसून तो कृपा आशीर्वाद म्हणून आपल्याला ती श्रीमद भगवत गीता मिळत आहे. आपल्याला शक्य असेल तर रोज एक त्याचा अध्याय वाचावा, नाही शक्य असेल तर रोज 5 श्लोक वाचायचे आणि त्या 5 श्लोकाचं भाषांतर रूपांतर त्यामध्ये आहे ते वाचावं आणि ते आपण जगण्याचा त्या पद्धतीने प्रयत्न करावा. किमान एक तरी श्लोक त्या भगवद्गीतेमधला रोज वाचावा, त्याचा अर्थ वाचावा. आणि ज्यांना हे कोणालाच जमणार नाही अशा लोकांनी ती भगवद्गीता घेऊनच जाऊ नका, कारण ती नेऊन ड्रॉवर मध्ये ठेवायची आहे, तर त्याचा अजिबात आपल्याला उपयोग होणार नाही. काही लोक म्हणतात महाभारताची कथा, महाभारत घरात ठेवणे, घरात महाभारत घडतं. त्यामध्ये कृष्णाने सांगितलेली गीता आहे. महाभारत घरात कसं घडेल? महाभारत घरात घडू नये म्हणून ती कथा आपल्या लक्षात राहावी म्हणून घरामध्ये ती श्रीमद भगवद्गीता ठेवायची आहे. पण हे महाभारत नाही आहे. हे जे आता आम्ही तुम्हाला देतोय हे पुस्तक ग्रंथ, हे महाभारत नाही आहे, हे श्री भगवद्गीता आहे. 18 अध्यायाचे आहे. जेव्हा सरांनी जसं सांगितलं, ज्या वेळेला अर्जुन कन्फ्युज्ड झाला की आता मी काय करू, अशी परिस्थिती माझ्यासमोर आणलेली आहे, तेव्हा श्रीकृष्णाने त्याला नॉलेज दिलेलं आहे आणि ते मी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला हे आयुष्य 60, 70, 80 वर्षाचं मिळालेलं आहे. या 60, 70, 80 वर्षामध्ये आपलं सत्कर्म असावं, आपण चांगलं वागावं, यासाठी ती श्रीमद भगवद्गीता आहे. अगदीच थोडक्यात समजून सांगायचं झालं तर या शरीरामध्ये 3 फॅक्टर अतिशय पवित्र आहेत. आपल्या शरीरामध्ये आपल्याला माहित नाही 3 फॅक्टर अतिशय पवित्र आहेत आणि ते आहे मन, दुसरा आहे बुद्धी आणि तिसरा आहे आत्मा. लहान बाळ जन्माला येतं, त्याला आईचं दूध प्यायला कोण शिकवतो? ते त्याला कसं आतून कळतं? तर त्याला इंटरनल गायडन्स म्हणतात आणि ते गुरुतत्वाच्या अंमलाखाली येतं. म्हणून गुरु करणं गरजेचं आहे, गुरु संदेश आपल्यापर्यंत मिळण्याचं गरजेचं आहे. पण मूलतः गुरुतत्व आपल्या शरीरामध्ये भरलेलं आहे. मग आपल्या शरीरामध्ये जर गुरुतत्व आहे तर इंटरनल गायडन्स नेहमी असतं, त्याचा आपण उपयोग करून घ्यायचा असतो. म्हणून लहान मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याचा मेंदू जसा जसा विकसित जाईल तस तसं त्याच्यावरती चांगले संस्कार करायचे असतात. पण इथे होतं उलट. लहान बाळाच्या बुद्धीमध्ये कोणत्याही नावाचे वाईट फॅक्टर भरलेले नसतात, चांगलीच बुद्धिमत्ता असते. म्हणून शरीरामध्ये जे मन आहे, बुद्धी आहे आणि आत्मा आहे ते 4-5 वर्षाच्या बालकाच्या शरीरामध्ये पवित्र असतं आणि हळूहळू आपण जसं जसे मोठे होत जातो तस तसं आपली बुद्धी मलिन होत जाते. आपल्याच विचारांमुळे आजूबाजूचं वातावरण गढूळ असलं तर आपल्याला ते आपलं मन दूषित करतं, आपली बुद्धी दूषित करते आणि मग आपली दूषित बुद्धी झाली, आपलं मन दूषित झालं की आत्मा सुद्धा दूषित होतो. आणि ज्या वेळेला अशी परिस्थिती येते त्यावेळेला सरांनी जसं सांगितलं तसं आपल्या बुद्धीचा समतोल गायब होतो. आणि ज्या वेळेला आपल्या बुद्धीचा समतोल गायब होतो तेव्हा शरीरातील शरीरपेशी आपल्याला साथ देत नाहीत. आपल्या शरीरपेशी शरीरातल्या बंड करतात.
आणि या शरीराला हॉस्पिटलमध्ये पोचवतात, या शरीराला ऑटोमॅटिकली कोर्टामध्ये पोचवतात, या शरीराला पोलीस स्टेशनला उभं करतात. आणि जर आपण सत्कर्म करत राहिलो, चांगलं वागत राहिलो, तर या शरीराला मंदिरात म्हणजे स्वामींसमोर सुद्धा आणून सुद्धा उभं करतात. म्हणजे आपण शरीर पेशींना जर सुखी ठेवलं तर ऑटोमॅटिकली आपल्या शरीरातल्या शरीर पेशी स्वामींसमोर सुद्धा आणून आपल्याला बसवतात. म्हणजेच थोडक्यात आपण ज्या वेळेला रोज प्रार्थना करत असतो, प्रेयर करत असतो, स्वामींची आरती करत असतो, त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये बायोकेमिकल्स रिॲक्शन्स ऑटोमॅटिक होत असतात आणि ह्या बायोकेमिकल्स रिॲक्शन झालेल्या मेंदूपर्यंत येत असतात आणि त्यावेळेला आपला मेंदू सुखावला जातो. आणि आपला मेंदू ज्या वेळेला सुखावला जातो त्यावेळेला आपण ते केलेलं कार्य एकदम सक्सेस होतं. म्हणून प्रसन्न वातावरणामध्ये आपण केलेलं कार्य नेहमी सक्सेस होतं. म्हणून दूषित मनानं केलेलं कार्य नेहमी वाईटच होतं. आता एवढे संदर्भ दिले, याच्यामध्ये आपल्या लक्षात आलंच असेल महाभारतामध्ये कशाला ताळमेळ का नाही, कारण ते प्रसन्न मनाने लिहिलेलं गेलेलं नाही. तसंच वाल्याचा वाल्मिकी झाला आणि ते शांत झाले आणि प्रसन्न मनाने त्यांनी रामायण लिहिलं. रामायणामध्ये बघा चढ उतार नाही, एकसारखं रामायण जातं. त्यामुळे आपल्याला रामायण जास्त प्रिय वाटतं. परंतु खऱ्या अर्थाने शिकायचं असेल तर महाभारताशिवाय आपल्याला पर्याय नाही. आपल्या शरीरामध्ये नेमकं आपण कोणतं कॅरेक्टर घेऊन फिरतोय हे महाभारत आपल्याला सांगेल. म्हणून महाभारत वाचायचं आहे आणि महाभारतामधला आपल्याला जे उपयुक्त कॅरेक्टर आहे त्या कॅरेक्टरचा आपण उपयोग करून त्याप्रमाणे वागायचं आहे. आता महाभारतामध्ये बरेचसे चांगले कॅरेक्टर आहेत, बरेचसे वाईटही कॅरेक्टर आहेत. जसं श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, अरे तू यांना मारणार नाहीयेस, मी यांना आधीच मारून टाकलेलं आहे, तू फक्त तुझं कर्म कर. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, कर्म कर, बाकीचं माझ्याकडे सोपव. तेच स्वामींनी सांगितलेलं आहे. अनन्य मार्गाने तू मला शरण जा, मी तुझा योगक्षम चालवितो. याचा अर्थ असा नाही आहे की तू गप्प बसून घरामध्ये पडून राहा, मी तुला सर्व काही देतो. तुझ्या कामामध्ये मी तुला मदत करेन. तू ज्या ठिकाणी जाणार असतील त्या ठिकाणी जाऊन मी तिथलं वातावरण निर्मिती करेन आणि तुझं काम सक्सेस करेन. आणि सर्व मोठं शरीरामध्ये आपल्या ही रचना करून ठेवलेली असते. आपण स्वामी 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 म्हणायला लागलो की आपल्या शरीरामध्ये अगदी ब्रह्मांडाची निर्मिती होते. पिंडी ते ब्रह्मांडी आपण असं म्हणतो, मग ते खरं आहे. आपल्याला विश्वास बसणार नाही, आपल्या शरीरामध्ये 10 अब्जपेक्षा जास्त शरीर पेशी आहेत, तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. आणि मेंदूमध्ये 80 बिलियन्स पेक्षा जास्त न्यूरॉन्स आहेत. एवढे मोठे जीव आपल्या शरीरामध्ये आहेत, आपल्याला माहीतच नाही. मेडिकल सायन्स प्रमाणे ते जिवंत आहेत, त्यांना स्वतःचं मन आहे. मग आपल्या शरीरातल्या शरीरपेशी त्यांच्या मनाप्रमाणे वागतात आणि आपण आपल्या मनाप्रमाणे वागतो आणि मग गोंधळ होतो. मग कधी कधी आपलं पण गोंधळ होतो. मठात जायचं आहे, बुद्धी म्हणते नाही गेलं तर चालेल आज, मन म्हणतो नाही गेलं पाहिजे. बुद्धी म्हणते काय होतं एक दिवशी नाही गेलं तर, एक दिवशी नाही गेलं तर काय होणार आहे, त्या दिवशीच्या बायोकेमिकल्स रिॲक्शन्स नाहीत बनणार. म्हणजे शरीरामध्ये तशी निर्मिती नाही होणार. तर त्याच पद्धतीने मठात सुद्धा आलं पाहिजे, आरतीला सुद्धा आलं पाहिजे, प्रार्थना सुद्धा केल्या पाहिजेत. तर आपल्याला याच हिशोबाने आपण प्रत्येकाला श्रीमद भगवद्गीता आलेली आहे, आपल्याला मिळेल. आलेत का दादा? ते त्यांना बोलवा ना पुढे, त्यांची ओळख करून देतो ना, बोलवा त्यांना. स्वामी महाराज आपल्याला सुखीच ठेवतात. आजचा कार्यक्रम सर्व स्वामी सेवकांनी मिळून केलेला आहे. महाप्रसाद, अन्नदान
सर्व स्वामी सेवकांनी मिळून केलेलं आहे. त्यामुळे हे सर्व आजचा कार्यक्रमाचं फळ सर्व स्वामी सेवकांना मिळणार आहे. म्हणजे आपण सर्वांनी आजचं अन्नदान केलेलं आहे. आजच्या अन्नदानाचे मालक कोणी एकटा व्यक्ती नाही. दादा म्हटले होते आम्हाला, मोकाशी दादा ज्ञानेश्वर, की गुरुपौर्णिमा आहे, तर गुरुपौर्णिमेचा आणि गुरूंचा आशीर्वाद सर्वांना मिळावा ह्या हेतूने 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये सर्वजण मिळून आपण लोकांना अन्नदान करूया. म्हणजेच आपणच स्वामींना द्यायचं आणि स्वामींनाच सांगायचं ते प्रसाद म्हणून आम्हाला द्या. यालाच म्हणायचं नैवेद्य दाखविणे. आपल्याला जे काय मिळालेलं असतं ते सर्व आपण स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करायचं असतं आणि स्वामींनाच सांगायचं असतं की ते आम्हाला प्रसाद रूपाने द्या आणि आपण ते घ्यायचं असतं. आपलंच असतं, आपण ते घ्यायचं असतं आणि आपण प्रसाद रूपाने स्वीकारून आपल्या आयुष्यात त्याचा विनियोग करून घ्यायचा असतो. तिकडे तोंड करून बघा. आपल्यापर्यंत श्रीमद भगवद्गीता पोहोचवणारे हे दादा आणि ताई आहेत. सर, तुमचं नाव? संतीनाथ मैत्य. संतीनाथ मैत्य. संतीनाथ मैत्य आहेत आणि संगीता मैत्य. संगीता संदिता मैत्य हे पती पत्नी दाम्पत्य आहे. त्यांनीही फार मोठी सेवा घेतलेली आहे. मतितार्थ हाच आहे की प्रत्येक समस्येवर मात करणारं एकमेव शस्त्र म्हणजे नॉलेज, नॉट मनी. पैशाने कोणताही प्रश्न सुटत नाही, उलट बिघडत जातो. पैशामुळे आपल्याला नॉलेज मिळेल का, की नॉलेजमुळे आपल्याला पैसे मिळतील, हा जो मोठा प्रश्न आहे तो प्रश्न श्रीमद भगवत गीतेच्या माध्यमातून आपण सोडवण्याचा प्रयत्न करतोय. कारण प्रत्येक समस्येवर मात करणार एकमेव शस्त्र म्हणजे नॉलेज, आणि नॉलेजचा, ज्ञानाचा खजिना श्रीमद भगवत गीतेमध्ये आहे. आपण सर्वजण अर्जुन आहेत असं समजून श्रीकृष्णाला आपण प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या प्रश्नाची उत्तरं श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेली आहेत, म्हणजेच आपल्या सर्वांना दिलेली आहेत. मग आपल्या मनातला प्रश्न आपण देवाला का विचारू नये आणि ईश्वराने त्याचं उत्तर काय दिलेलं आहे हे आपण का समजून घेऊ नये. तर आज गुरुपौर्णिमेच्या निमित्त आपल्याला फार मोठी संधी आलेली आहे श्रीमद भगवत गीतेच्या रूपाने ज्ञान मिळवून घेण्याची. तर आपण सरांच्याच हातून आपण काही लोकांना देऊया आणि मग मान्यवरांच्या हातून देऊया आणि मग त्याच्यानंतर आपला कार्यक्रम सुरू होईल. गीत गायन कार्यक्रम आहे, एका बाजूला भोजन कार्यक्रम सुरू होईल. ते असताना कोणाला पाहिजे तर घेऊन जाऊ शकता. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.